नमस्कार, HK रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फोडणीचे वाल। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी वाल, 1 वाटी कांदा, 1 वाटी खोबरं, अर्धी वाटी तेल, कोथिंबीर, गूळ, गरम मसाला, हिंग, मोहरी, जिरं, हळद, मसाला, मीठ। सर्वप्रथम आपण वाल भाजून घेऊया। तर हे वाल आपल्याला साधारण असे भाजून घ्यायचे आहे। आता आपले वाल हे भाजून झालेले आहेत, त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर आपण एक कुकर घेऊया। त्या कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकूया आणि हे वाल याच्यामध्ये टाकायचे आपल्याला। त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हळद। आपण मीडियम गॅसवर त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत। पाहू शकता हे आपले वाल चांगल्या प्रकारे शिजलेले आहे। अशा प्रकारे चांगले वाल शिजून घ्यायचे आहेत। चला तर आपण वाल बनवून सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊया। तेल आपलं कडकडीत तापल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत। आपलं तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग आणि 1 मोठा कांदा। हा कांदा आपल्याला लालसर आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा आता लालसर झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा तिखट। हे मिश्रण आपण ढवळून घेऊया। आपण वालांमध्ये मगाशी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ जरा कमीच टाकायचं। तर मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे आणि हे आपले वाल हे मिश्रण आपण चांगल्या प्रमाणात ढवळून घेणार आहोत। त्यामध्ये जाणार आहे 1 वाटी नारळ, ते पण आपण ढवळून घेणार आहोत। आणि कोथिंबीर। आणि गूळ। हे आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेणार आहोत आणि याला एकदम बारीक हीटवर एक थोडीशी वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून हे सर्व जिन्नस एकत्र येतील। तर ही आपली वालाची भाजी रेडी आहे खाण्यासाठी। चला तर मग तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।